नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, जनगणनेचं महत्त्वाचं काम सध्या शिक्षकांना सोपवलं आहे आणि त्यातच शिक्षण प्रशिक्षण आणि SIR हे तपासणीचं काम असल्यानं नक्की काय आणि कसं करायचं हाच पेच राज्यातील शिक्षक वर्गाला पडला होता. भर उन्हाळ्यामध्ये पायपीट करत जनगणना कार्य करण्याची मानसिकता शिक्षकांनी ठेवली, पण तीनही कामं करण्याची बाब जोखमीची ठरणार असल्याने सर्व स्तरातनं चीड व्यक्त केली जाते आणि अखेर सरकारनं आता यावरती मार्ग काढला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे यांचे संचालक डॉक्टर हेमंत कुमार वसेकर यांनी काढलेल्या पत्रकानुसार इयत्ता 2री, 3री, 4थीच्या आणि नवीन अभ्यासक्रम शिक्षण प्रशिक्षणाच्या तालुकास्तरीय तारखा जनगणनेच्या पार्श्वभूमीवरती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी दिली. 2027च्या जनगणनेसाठी कुटुंब गणनेचं काम 16 मे पासून ते 14 जून पर्यंत केलं जाणार आहे. जनगणनेच्या कामकाजासाठी राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील जवळपास सर्वच शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं याच कालावधीमध्ये शिक्षकांच्या प्रशिक्षणाचं नियोजन केलं होतं. शिक्षकांचं प्रशिक्षण हे जनगणनेच्या कालावधीमध्ये येत असल्यामुळे शिक्षण प्रशिक्षण पुढे ढकलावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडे त्यांनी केली. तसेच याबाबत राज्याच्या मुख्य प्रधान जनगणना संचालकांकडे सुद्धा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीनं पत्र देऊन आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे जनगणनेच्या कालावधीतील प्रशिक्षण पुढे ढकलण्याबाबत मागणी करण्यात आली. या संबंधानं राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे यांचे अधिकारी आणि राज्य जनगणना कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या सभेमध्ये हा निर्णय होऊन शिक्षण प्रशिक्षणाचा तालुकास्तरीय कार्यक्रम सद्यस्थितीमध्ये पुढे ढकलण्यात आलेला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता जेव्हा पुढच्या तारखा ठरतील तेव्हा ती माहिती देखील आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.